उन्हाळ्यात फक्त रोज एक हा लाडू खा आणि डोकेदुखी, केसगळती, हाडांचे दुखणे, पोटाची जळजळ दूर पळवा. आज आपण पोटाला थंडावा देणारा असा पौष्टिक लाडू बनवतोय. हा लाडू 3 ते 4 महिने टिकतो. तुम्ही कधी बनवला नसेल तर बनवून बघा. यासाठी तुपामध्ये काजू, बदाम, अक्रोड, पिस्ता परतून घ्यायचे, काढून घ्यायचे. यानंतर याच तुपामध्ये भोपळ्याच्या, कळिंगडच्या, सूर्यफुलाच्या बी आणि 1 चमचा तीळ परतून घ्यायचे. शेंगदाणे अर्धी वाटी भाजून घ्यायचे. 1 चमचा साजूक तुपात दोन्ही प्रकारचे मनुके परतून घ्यायचे, काढून घ्यायचे. 1 वाटी किसलेलं खोबरं आहे सुकं, त्यामध्ये 1 चमचा बडीशेप घालायची आणि सगळं भाजून घ्यायचं. त्यानंतर 1 चमचा साजूक तुपात बिया काढलेल्या 200 ग्रॅम खजूर मऊ होईपर्यंत परतून घ्यायचं. हे सगळं साहित्य थंड करायचं आहे. 1 चमचा वेलची पावडर, 1 चमचा खारीक पावडर, अर्धा चमचा सुंठ पावडर घालून जाडसर पावडर करून घ्यायची, बाजूला काढून घ्यायची. यानंतर थंड केलेले खजूर आहेत मिक्सरच्या भांड्यात घालून अशी पेस्ट करून घ्यायची. सुक्या मेव्याच्या पावडरमध्ये घालायची आहे. त्यानंतर तळलेले काजू, थोड्याशा बिया वेगळ्या काढल्या होत्या त्या घातल्या. अर्धा चमचा खसखस भाजलेली आणि थोडंसं सुकं खोबरं होतं ते भाजलेलं वेगळं काढलं होतं ते चुरून घालायचं. सगळं साहित्य मिक्स करून घ्यायचं आणि असे हे लाडू बनवून घ्यायचे. आपण यामध्ये बडीशेप घातलेली आहे, त्यामुळे हे लाडू खाल्ल्याने पोटाला थंडावा मिळतो. तुम्ही सुद्धा करून बघा. रेसिपी आवडली लाईक शेअर करा.